नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी कामाला चाललो. म्हणजे सकाळी गेलो होतो, काम करून आलो. त्याच्यानंतर आता जेवण-बिवण झालं आणि 10 नंतर आता परत कामाला निघालो. तर जाऊया काम करण्यासाठी. जाता-जाता तुम्हाला जे काही दिसणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. तर जाऊया. आणि काम कोणतं आहे तर मित्रांनो, द्राक्षे निसण्यासाठी सकाळी आम्ही गेलो होतो. त्यावेळेस पेपर काढले आणि पेपर काढून झाले त्याच्यानंतर जेवणासाठी गेलो. जेवण करून आता परत ते जे द्राक्ष बागाचे जे घड होते आणि त्याचे पेपर काढले. त्याच्यानंतर आता त्याची निसन करायची आहे. तर ते झाल्यानंतर आपल्याला सुट्टी घ्यायची आहे. तर जाऊया, चला. तर मित्रांनो, हे पहा, ह्या साईडला इकडे डाळिंबाचा बाग आहे आणि त्याला फुले पण आलेले आहेत. आता हे पहा मित्रांनो, आणि ह्या साईडला पाहिले तर तिकडेपर्यंत आहे बाग डाळिंबाचा, पोली हाऊसपर्यंत आहे मित्रांनो. आणि हे पहा, एकदम टवटवीत असे झाडं डाळिंबाचे दिसतात. आणि तुम्हाला हे पहा, ह्या साईडला बागच दिसतील मित्रांनो एकदम. इकडे पाहिले तर हे पहा, इकडे धन टाकलेलं आहे. एवढी कोथिंबीर झालेली आहे आणि इकडे काय असेल ते माहीत नाही मित्रांनो. इकडं पण थोडी ओली जागा आहे. तर मित्रांनो, आता आपण बागामध्ये पोहोचलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो पेपर कसे काढले आहेत ते पण दाखवतो. त्याच्यानंतर निसणी कशी करायची ते पण तुम्हाला मी आता दाखवतो. पहा, इकडे ट्रॅक्टरमध्ये जाळ्या पण आणून ठेवलेल्या आहेत. निसन करून ह्या जाळ्यांमध्ये आपल्याला जाळ्या भरायच्या आहेत. आणि हे पहा, हे मणी आपल्याला निसायचे आहेत मित्रांनो. हे जे खराब मणी आहेत हे अशा प्रकारचे, हे आपल्याला निसायचे आहेत. आणि याच्यामध्ये तर काहीच करायचं नाही, कारण हे चांगले घड आहेत मित्रांनो. हे जे चांगले आहेत ते चांगलेच ठेवायचे आहेत. आणि ज्याच्यामध्ये घाण आहे, म्हणजे अशा प्रकारे हे सुकलेले मणी काही असतात ते आपल्याला काढायचे आहेत मित्रांनो. अशा प्रकारचे काढून टाकायचे आहेत आणि एकदम चांगला माल आपल्याला ठेवायचा आहे. अशा प्रकारचे आपल्याला काम करायचे आहे. आणि हे सकाळी आलो होतो त्यावेळेस हे पहा, पेपर काढून टाकले आहेत. तर मित्रांनो, कसं काम करायचं ते तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर आता आम्ही कामाला लागतो. काम करून झाल्यानंतर पाहूया काय करायचं ते. तर मित्रांनो, निसायचं काम चालू होतं आणि त्याच्यानंतर ऊन पण खूप लागत होतं. 1 वाजला. त्याच्यानंतर मग म्हटलं थोडं आराम करावा उन्हाचे. मग इकडं थोडं फिरायला आलो. तर थोडं फिरून जाऊ, त्याच्यानंतर 2-1 वाजता आपण कामाला सुरुवात करूया परत. तर हे पहा कसं नेचर आहे ह्या साईडला. काय करतोस? जांब खातोय. असा मलाही एखादा आणतास ना फोडून. जांब दपूनच पण हो, कोणी पाहिल बिहील. एक तर आपल्या इकडे कामाला आलो फिरायला, तर परत एक जांब आणतो. पाहूया, कोणी येईल लवकरच. खूड जरा. मित्रांनो, हे पहा, आता आपण जांब खाऊया. याला पेरू म्हणतात, पण आमच्या गावाकडच्या भाषेत याला जांब पण म्हणतात. मस्त लागते हे जुरुकनर. गुळमट गुळमट आहे ना. हली नाही होडी खास. तर मित्रांनो, हे पहा, आपण पेरू खाऊया. आमच्या भाषेत याला जांब म्हणतात, जांब. हे पहा, पेरूच्या झाडाला सावली केलेली आहे मित्रांनो. आता फळ आलेलं आहे ना, त्याच्यामुळं सावली केलेली आहे. आणि हे पहा, गोरंचीचे झाड मित्रांनो इथं आहे. त्याला आता बारीक बारीक गोरंचीचा पण आलेले आहेत. मित्रांनो, फिरून पण आलो तिकडून आणि त्याच्यानंतर परत आता कामच करावं जावं लागेल.
तर जाऊया परत. आपलं थोडं बाकीचं काम राहिलेलं आहे ते निठवून म्हणजे ते संपवून टाकू, त्याच्यानंतर घरी जाऊ. खूप ऊन लागतं पण मग काय करायचं, तरी पण काम तर करावंच लागतंय. तर मित्रांनो आता निसायचं पण काम झालं आणि आता येऊन मस्तपैकी थोडं बसलोय. तर आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.